हॅलो, नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत, जो आहे गर्भसंस्कार. असं म्हणतात ना की गर्भ हेच मुलाचं पहिलं गुरु असतं म्हणा किंवा गुरुकुल आहे. आणि त्याचसोबत आईच्या भावना, त्याच्यानंतर तिचं मन आणि तिचे संवेदना, ह्या सगळ्या गोष्टींचा गर्भावरती एक विशेष परिणाम होतो किंवा आपल्या मुलावरती एक संस्कार घडवले जातात. तर या विषयावरती आपण एक सुंदर पॉडकास्ट आपल्यासोबत घेऊन आलो आहोत आणि या विषयावर म्हणजे गर्भसंस्कारावर आपल्यासोबत आज चर्चा करणार आहेत योग आचार्य चारुलता रोजेकर मॅम. ज्या तुम्ही माझा आधीचा एक पॉडकास्ट पाहिलाच असेल, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांची लाईफ जर्नी त्याचसोबत योगाबद्दल एक विशेष माहिती दिली आहे. त्या योगावरती खूप विशेष काम करतात, गर्भसंस्कारावर काम करतात. तर आपण आज त्यांना आणि त्यांच्यासोबत चर्चा करूया गर्भसंस्कार या विषयावरती. वेलकम मॅम. नमस्कार मॅडम. परत एकदा पब्लिक डिमांड, इतकी डिमांड होती की मॅम सोबत अजून एक पॉडकास्ट व्हायला पाहिजे आणि तुम्ही परत वेळ दिलात त्याबद्दल मनापासून थँक्यू मॅम. आणि आजचा विषय मला तरी वाटतं खूप महिलांचा संवेदनिक विषय असेल, जो त्यांच्या भावनांपर्यंत पोहोचेल आणि जी काळाची गरज आहे, गर्भसंस्कार. तर मॅम, हे करावं असं कसं वाटलं किंवा तो योगाचाच भाग आहे का गर्भसंस्कार? बेसिकली कसं आहे ना की मी योग वर्गच घ्यायचे, परंतु BAMS कंप्लीट केल्यानंतर नॉर्मली आम्ही सगळ्या BAMS झालेल्या जे मुलं मुली असतात ते एखाद्या गायनेकॉलॉजिस्टकडे काम करतात. तसं मी पण 3 हॉस्पिटलमध्ये काम करायचे. आणि जेव्हा मी त्यावेळेस काम करायचे तेव्हा तिथल्या गायनेकॉलॉजिस्टनी, स्त्रीरोग तज्ञांनी मला असं विनंती केली की आपण एवढ्या मुली बघतोय, तू तर योगाचं काम करते आहे, परंतु सगळ्यांमध्ये पाठदुखी कॉमन आहे, खूप श्रीमंत मुली आहेत, चांगल्या घराण्यातल्या मुली आहे, परंतु बाळाचं वजन कमी असतं किंवा बाळाच्या बाजूचं, गर्भाचं बाजूचं जे पाणी असतं ते कमी असतं किंवा बाळाच्या गळाला नाळ येते आणि मग मॅक्झिमम सिझेरियन होतात. आमचा असा अजिबात दावा नाहीये की गर्भसंस्कार केल्यानंतर 100% नॉर्मल डिलिव्हरी होईल, हे आमचं टार्गेट नाही. आमचं टार्गेट मेन जे आहे ते म्हणजे हेल्दी बेबी. आणि पूर्ण हा 9 महिन्याचा जर्नी जो आहे तो आपला सुखकारक रीतीने झाला पाहिजे. आणि म्हणून मग माझ्याच सिनियर डॉक्टरांनी मला विनंती केली की आपण थोडासा प्रयत्न करून बघूयात ना की आपल्याच हॉस्पिटलमध्ये जेवढे रुग्ण येतात या रुग्णांसाठी एक तू वर्ग घेते का, त्याच्यामध्ये फक्त आपण योगा शिकूया की त्याच्यामध्ये पाठदुखी कमी झाली पाहिजे, त्याच्यामध्ये थोडं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. आजकाल ना प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस आणि प्रेग्नन्सी इंड्यूस थायरॉइड प्रेग्नन्सी कॉमन असतं आणि त्याचा नक्की इम्पॅक्ट बाळावरती होतो. म्हणून म्हणजे हा जो पूर्ण 9 महिन्याचा कालावधी असतो ना तो सुखकारक रीतीने गेला पाहिजे. आणि मग हे जर असे आजारांची काही शृंखला असेल तर ती मुलगी तो प्रवास खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकत नाही. आणि म्हणून पहिलं जो वर्ग घेतला, मला वाटतं 17-18 वर्षापूर्वी घेतला, तो 2003-04 मध्ये. हा. आणि तो जेव्हा वर्ग घेतला तेव्हा एकच टार्गेट होतं की फक्त या सगळ्या डॉक्टरांना आराम मिळाला पाहिजे, म्हणजे रुग्ण प्लस डॉक्टर अशी एक टीमचा आम्ही 22 डॉक्टरांचे वर्ग घेतला. आणि त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये थोड्याशा वयस्कर झालेल्या होत्या. वयस्कर म्हणजे त्यावेळेस 35 इयर्स, आत्ताचं 35 कॉमन आहे याच्यामध्ये, पण त्यावेळेस 35 म्हणजे थोडं जास्ती होतं. आणि त्या मॅडमने मला असं म्हटलं की बघ बाबा, कसंही झालं पाहिजे पण माझी पहिली डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे, पण माझं आत्ताचं बाळ, आत्ता माझं, मी दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे तर 8 वर्षाचा गॅप आहे आणि मग माझं नॉर्मल होईल का. आणि ती सक्सेसफुल केस झाली. डॉक्टरच होत्या त्या. आणि त्यांनी मला लेबर टेबलवरनं डिलिव्हरी झाल्यानंतर विदिन 15 मिनिट्स मला फोन केला की मी झाले बरं का नॉर्मल, आणि त्याचं क्रेडिट तुला आहे, तू जे मला शिकवलं होतं त्याचं श्रेय तुला आहे. आणि मग मोटिवेशन मिळालं. आणि असं काही डोक्यात नव्हतं की हळूहळू. तर माझे एक सिनियर डॉक्टर आहे, डॉक्टर मेधा कुलकर्णी, अंकुर हॉस्पिटलवाल्या, त्या मला म्हटल्या की आपण थोडंसं, म्हणजे प्रेरणा त्यांची, की थोडंसं आपण बघूयात मिळून असं काही करता येईल का.
आणि माझं एक लेक्चर ठेवत जा, बाकी योगाचा पाठ तू सांभाळत जा म्हणे. माझं एखादं लेक्चर ठेवत जा की प्रेग्नन्सी केअर आणि प्रेग्नन्सी मिसकन्सेप्ट. आम्ही ते सुरू केलं. मग नंतर लक्षात आलं की अरे नाही, याच्यामध्ये तर आहार हा भाग खूप खूप महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही हा मोठा वादातीत मुद्दा आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात असं आहे की आहार, विचार, योगा, येस म्हणजे सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. येस. मग आता गर्भसंस्काराचं साधं मिनिंग काय सांगितलं जातं, तर गर्भ म्हणजे प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी म्हणजे स्त्रीच्या जीवनामधले एक वेगळं वळण जे खूप महत्वाचं आहे महत्वाचं ते. आहे. कारण आपल्याकडे आपली संस्कृती आहे की मातृदेवो भव, आई, आत्मा आणि ईश्वर म्हणजे आई. आई, मातृदेवो भव. आपल्याकडे नंतर पितृदेवो भव. पहिल्यांदा आई आहे आई, आपलं. हो. नंतर भारत माता की जय हे आपल्या भारतातच म्हटलं जातं. त्याच्यामुळे आईला खूप महत्व आहे. महत्व आहे. आणि हा जो पूर्ण गर्भारपणाचा काळ आहे तो फक्त आनंदात जावा म्हणून मग गर्भसंस्कार याचं साधी सोपी काय व्याख्या आहे, तर गर्भ म्हणजे प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी मधला संस्कार म्हणजे प्रेग्नन्सी मधलं शिक्षण. एवढं इतकं सुटसुटीत आहे ते. पण काय होतं ना, याच्या बाबतीत मिसकन्सेप्ट बरेच असतात. पण याची गरज आहे. गरज आहे, खूप गरज आहे. म्हणजे आता तर खूप गरज आहे सध्या. त्याच्या मागे आपण चर्चा करूयात की गरज काय आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मुलींचं लग्नाचं वय वाढलं. बरोबर. पूर्वी साधारणपणे 25 पर्यंत कदाचित संसार कंप्लीट होऊन जायचा. खरंय. पण आता 25व्या वर्षी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुली म्हणतात की मी थोडा विचार करते, मग लग्न केल्यानंतर मी थोडं आमचं मॅचिंग होत आहे का नाही बघते. असं करून प्रेग्नन्सी यायला बऱ्याच वेळा 28, कधी कधी 30, कधी कधी 32. मागच्या महिन्यात माझ्याकडे एक मुलगीची डिलिव्हरी झाली. मुलगी म्हणावी की बाई म्हणावी. 40व्या वर्षी पहिलं मूल, 44व्या वर्षी दुसरं मूल. पण हे कॉमन झालंय सध्या. म्हणजे 30 पर्यंत तर मुलींचं वय होतच आहे आणि त्याच्यामुळे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. जेव्हा गर्भसंस्काराचा विषय निघतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींचं वाढतं वय. याच्यामुळे आता आपल्याला संस्काराची गरज. दुसरं म्हणजे मुलींचं एज्युकेशन हा एक भाग आहे. पूर्वी कसं व्हायचं, एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि आपल्याला घरी जे सासूबाई सांगते, आई सांगते ते ऐकून घ्यायचं. आता जास्त मुली गुगल फॉलो करतात आणि गुगलमुळे कधी कधी गुगल बाई जरा असं इकडं तिकडं फिरवते आणि मग समस्या जास्त निर्माण होतात. म्हणजे खूप डॉक्टर्स मंडळी तर मी बघते ना की असं म्हणतात की तू जर गुगल जास्त फॉलो करत असेल ना तर मग मला नाही विचारायचं, मला येऊ नकोस असं. तर मुलींचे एज्युकेशन जास्त झाल्यामुळे मुलींच्या मनात जास्त प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग जो झालाय ना तो स्ट्रेस लेवल वाढतीये मुलींची. सगळ्यात महत्वाचं काही छोट्या कारणांनी असं झालं, हे झालं, आता काही होईल का, कारण ते गुगल सांगतच असतं ना की असं झालं की हे असं होईल. त्याच्यामुळे आता हा संस्कार हा जो भाग आहे ना, हे गर्भारपणामधील शिक्षण इतकं सोपंसं डेफिनेशन आहे. थोडस आधी जेव्हा तुम्ही म्हणलात 2002 पासून तुम्ही चालू केलंय, तर त्यावेळेस जेव्हा समजा आता सून आहे किंवा मुलगी आहे तर तिने जर घरी सांगितलं की मला गर्भसंस्कार लावायचा आहे किंवा क्लास लावायचा आहे, फीस हा पार्ट नाहीये, पण मग घरच्यांच्या प्रतिक्रिया आणि आलेल्या अडचणी मॅम. एकदम फार महत्वाचा प्रश्न विचारला. म्हणजे ना मी पहिली बॅच घेतली आमच्या डॉक्टर्स लोकांची आणि मग मलाच काही डॉक्टर्स लोकांनी असं, मग मी नंतर काय केलं ना की घरी जाऊन काही लोकांना शिकवत होते की घरी जाऊन, आणि एकदमच मामूली फीस वरती. त्या काळात 200 रुपये फीस, इतकं कमी याच्यात मी त्यांना शिकवायचे जाऊन. कारण 100 रुपये लिटर पेट्रोल होतं त्याच्यामुळे ते परवडायचं. जाऊ दे बाबा 100 रुपये मिळतील, पण शिकवायचे मी असं. आणि मग त्याच्यातून खूप रिझल्ट चांगले आल्यानंतर मला खूप जणांनी म्हटलं की तू याला प्रोफेशनली का नाही चालू करत आहे. जेव्हा मी हे सुरुवात केली आणि निर्णय घेतला की आपण आता सुरू करूया त्याला छानपैकी, मग आपल्याकडे कसं असतं की खूप प्रश्न विचारतात लोक. म्हणून मग मी पहिलं पुस्तक पब्लिश केलं, गर्भवतीची योग साधना. आम्ही थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स मध्येच हे पुस्तक लिहिलं. त्याचं छान प्रतिसाद, म्हणजे मोठं प्रकाशन केलं त्याचं आणि 1000 प्रती छापल्या. पण जेव्हा फीस लावून सुरुवात केली, 1000 रुपये फीस लावली होती आम्ही तेव्हा, तर लोकांची तयारीच नसायची. मग आम्ही त्याच्यात काय केलं की
आपल्याला खूप म्हणजे मी हे याच्यासाठी सांगते की कुठलाही प्रवास तेवढा सुखकारक सुखकारक नसतो. सोपा आता पण आम्हाला नसतो. पुस्तकाचा खर्च आला होता 55,000 रुपये. हो. आम्ही त्याची किंमत लावून दिली 100 रुपये पुस्तकाची. म्हटलं आपल्याला वरचे 45,000 रुपये आपल्याला फायदा होणार आहे असं म्हणून आम्ही Okay. ते 45. नंतर समजलं की पुस्तकं विक्रीला ठेवल्यानंतर पुस्तकवाला ज्याच्याकडे विक्रीला ठेवतो तोच 45% घेतो. आम्हाला काहीच म्हणजे म्हणजे मिळालंच नाहीच ते. मिळालंच नाही. बरं त्याच्यात त्या पुस्तकाकडे त्या माणसाकडे जेव्हा जातो ना तेव्हा तो म्हणायचा की मॅडम बघू ह्याला काही फार डिमांड नाहीये. मग तो म्हणायचा माझ्याकडनं हरवूनच गेले पुस्तक असं झालंय. मग म्हणजे लॉसच. लॉसच. मग नंतर आम्ही त्याच्यातलं त्याच्यात डोकं काढले की आपल्याकडे ज्या मुली येतील ना 1000च्या ऐवजी 1100 रुपये फीस करू आपण आणि एक त्या पुस्तक मुलींना एक त्यांना पुस्तक देत give. जाऊ. अशी सुरुवात केली आणि फक्त मग असं म्हटलं की काय खरं नाही बाबा हे काय आता एवढे पैसे गळ्यात पडले म्हटलं. फक्त हे पुस्तकं संपेपर्यंत क्लास चालू ठेवायचा नंतर क्लास बंद करून टाकायचा. फार हेक्टिक होतंय काही जमत नाहीये कारण परवडायचंच नाही काहीच बरोबर. परवडायचं नाही. पण असं झालं आमचे म्हणजे काही ठिकाणी मोफत पुस्तकं वाटली अवेअरनेस म्हणून. महानगरपालिकेने खूप चांगला प्रोजेक्ट चालू केला होता की या बायकांना हे शिकव तर तिथं बऱ्याच वेळा मोफत पुस्तकं वाट असं केलं तसं केलं असं करून एक 300-400 पुस्तकं शिल्लक राहिलेली होती आणि म्हटलं बस आता एवढी संपली ना की कशी संपवून टाकू आणि वर्ग बंद करून टाकूयात. आणि गंमत अशी असते की जेव्हा आपण असं विचार करतो की आता मागे फिरायचं पण तेव्हा लोकही काहीतरी बघत असतात की तुमचं किती सातत्य आहे तुमची किती तळमळ आहे आणि मग थोडी थोडी संख्या वाढायला लागली आमची. मग त्याच्यात असं झालं की मला एक जणांनी असं सांगितलं की तू असं कर ना अजून थोडे डॉक्टर्स याच्यात ऍड कर. अप्रोच. मग डॉक्टर्स ऍड करायला सुरुवात केली. आता तर आमची टोटल 25 डॉक्टरांची टीम आहे आता आम्ही. तेव्हा म्हणजे एक डॉक्टर बघतो जो सुरू केलेला वर्ग आता आम्ही टोटल 25 डॉक्टर्स आहोत. आणि अगदी असं आता हरणार मागे फिरणार असं म्हटल्यानंतर आमची स्ट्रेंथ वाढायला सुरुवात झाली. म्हणजे ऍब्सोल्युटली असंच होतं की आता हे पुस्तकं संपेपर्यंत क्लास चालू ठेवायचा नाहीतर बंद करून टाकायचं आणि स्ट्रेंथ हळूहळू वाढायला लागली. त्याच्या मागचं कारण हे होतं की काही मुलींनी खूप चांगले रिझल्ट मिळाल्यामुळे एकमेकांना त्याच आमच्या गुड पब्लिसिटी झाल्या. एकमेकांना रिकमेंड. जाहिरात हा एक भाग होताच. आम्ही पेपरला जाहिरात द्यायचो तेव्हा पण इतके प्रश्न विचारायचे लोक की कसं असतं गर्भसंस्कार म्हणजे काय मग तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे डोक्यात एक फिक्स आहे अनेकांच्या की गर्भसंस्कार केल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी झालीच पाहिजे. तिथं मर्यादा यायला लागल्या आणि हो आम्ही क्लास केला आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही. हा एक मोठा मिसकन्सेप्ट आहे हा. पण नॉर्मल डिलिव्हरी होण्यामागची जी कारणं आहेत त्याच्याबाबत आपण बोलूया की कसं चर्चा होते. पण गर्भसंस्कार याच्यामध्ये आम्ही असं सुरुवात केली की फक्त प्रार्थना मंत्र असं न करता याला अनेक डॉक्टरांचा सहभाग घेऊन एक आम्ही चळवळ सुरू केली की हा प्रवास सुखकारक गेला पाहिजे आणि म्हणून त्याला नाव दिलं आनंददायी मातृत्व. छान. आता जेव्हा आपण या प्रवासामध्ये सहभागी होतो तेव्हा महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी लक्षात येते ती की मुली खूप घाबरलेल्या असतात. आता अगदी छोट्या छोट्या गोष्टी या संस्कारामधले मिसकन्सेप्ट काय होतात आपले. तर गर्भसंस्कारामध्ये आपल्या घरी जेव्हा एखादी सून किंवा एखादी मुलगी किंवा आपले नातेवाईक जेव्हा प्रेग्नंट राहते तेव्हा नकळतपणे पहिला संस्कार काय होतो तर डिलिव्हरी म्हणजे दुसरा जन्म. बरोबर. आणि ती मुलगी 9 महिने त्यात डेंजर झोनमध्ये असते की आपण दुसरा जन्म. एक्झॅक्टली आपण घाबरतो कशाला. मी तर सांगू का पहिल्यांदा तर माहितीच नसतं नेमकं काय आहे. फक्त ऐकलेलं असतं बाकी काही माहिती नाहीये. सगळ्यात महत्वाचं जे असतं ना की डिलेव्हरी आपली कशी होणार आहे नॉर्मल होणार की सिझर होणार. बरोबर. आणि सगळ्यात जास्त बाई घाबरते की आमच्या मेडिकल फील्डमध्ये असं आहे की दातदुखी किंवा किडनी स्टोन हे सगळ्यात जास्त भयानक पेन म्हणतात. पण त्याच्यापेक्षा 100 पट जास्त आपल्याला लेबर पेन्स असतात प्रसव वेदना असतात.
आणि त्याला बाई घाबरत असते. आणि आपल्याला कोणीच सांगत नाही असं की पेन्स कशा देत असतात, त्याच्यासाठी पोझिशन काय असते. सगळ्यात महत्वाचा रोल जो असतो ना, श्वास रोखण्याचा असतो. एक्झॅक्टली. आणि श्वास रोखणं ही कलाच आपल्याला, कारण आपला पल्स रेट वाढतो तेव्हा. पेन्स आल्यानंतर मुलगी काय म्हणते, मला नाही सहन होत, मी नाही करत. तिला एक्झॅक्टली ते जर शिकवलं की तुला ब्रिदिंग टेक्निक्स शिकवावं लागेल, की तुला पुशिंग कसं करायचं आहे, तुला पोझिशन कुठली घ्यायची आहे, 2 पेन्समध्ये तुला कुठलं ब्रिदिंग करायचं, हे जर आपण तिला शिकवलं तर ते ट्रेनिंग असतं. आणि ते ट्रेनिंग फार महत्वाचं असतं. मग मुलींची भीती कमी व्हायला लागते. मी एक सांगू का मॅम, आता म्हणजे मी तर कधी केलेलं नाही गर्भसंस्कार वगैरे. 2 मुलं आहेत, मोठे आहेत, आणि बऱ्याच बायकांना हे म्हणताना ऐकलेलं आहे मी की आमच्या वेळेस तर नव्हतं. आणि थोडंफार मलाही असं वाटायचं, काय असतं, काय गरज आहे, मी तर नव्हतं केलं, माझं तर दोन्ही नॉर्मल, कुठेतरी मलाही वाटायचं. पण आता जे तुम्ही सांगितलंय ना, ते मला जे फील झालंय की मला असं वाटलं की यार खरंच हे जर मला माहिती असतं तर अजून माझा तो प्रवास थोडा सोपा झाला असता. नाही, बेसिकली हे कोणी सांगतच नाही ना तिला की कसं काय होणार आहे आणि तिला काय करायचं आहे. तेच मी ते फील केलं आणि मला असं वाटलं की नाही यार, गर्भसंस्कार जरुरी आहे. येस. आता दुसरा संस्कार काय होतो बघा नकळत, की घरी येणारी व्यक्ती आपल्याला असं म्हणते, आपल्याकडे अजूनही बरं का हा ट्रेंड, म्हणजे की मुलगा होणार का मुलगी होणार. पुढे पोट आलं की मुलगा, मागून पोट सुटलं की मुलगी. ही आपली विचारधारा की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा म्हणून पुढे पोट आलं. असं काहीही होत नाही. आणि 9 महिने त्या मुलीला त्याच टेन्शनमध्ये ठेवलं जातं. आजही सासूबाई, आई असं म्हणते की पहिल्यांदा मुलगा झाला तर बरं बाई, दुसऱ्यांदा काही का होईना, आता काय होणार आहे दुसऱ्यांदा, मुलगा नाही तर मुलगी, याच्याशिवाय काय होणार आहे. पण आम्ही ना काउन्सिलिंग घेतो याच्यामध्ये. पहिल्या दिवशी आम्ही सासूबाईंसाठीच वर्ग घेतो खास. अरे वा. की प्लीज मॅडम, आता असं तुम्ही पूर्ण 9 महिन्यामध्ये असं करू नका की मुलगाच झाला पाहिजे, मुलगी झाली, जे होईल दिवा हो पणती हो, त्याचं स्वागत चांगलं करा. आणि आजकालच्या सासूबाई खूप चांगल्या आहेत, खूप ऐकतात ते, हे मला खूप सुखावं गोष्ट वाटते त्याच्यामध्ये. मग आपलं पहिल्या दिवशीचं सेशन जे आम्ही घेतो ना, त्या आई आणि सासूबाई आणि ती मुलगी यांच्यासाठी. मग नवऱ्यासाठी वेगळं सेशन घेतो की त्याच्यामध्ये नवऱ्याची जबाबदारी काय आहे, म्हणजे त्यांच्यासाठी पण सेशन आहे. येस येस. मग सगळ्यात महत्वाचं जे असते की त्या मुलीला पूर्ण 9 महिने रिलॅक्सनी राहता आलं पाहिजे, की मुलगा हो मुलगी होय, माझ्या बाळाचं स्वागत व्यवस्थित होणार आहे. आणि मग तिसरा जो संस्कार इनडायरेक्टली होतो, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक सासूबाई परवा दिवशी मला असं म्हटल्या की मॅडम, आमच्याकडे ना सगळ्यांच्या नॉर्मल आहेत आणि सगळ्यांना पहिली मुलंच आहेत बरं का. म्हणजे या मुलीला इनडायरेक्टली टेन्शन की माझी नॉर्मल झाली पाहिजे आणि मुलगाच झाला पाहिजे. मॅम, आता नॉर्मल डिलिव्हरीवरनं एक मला प्रश्न आहे की आधी खूप इझिली नॉर्मल व्हायच्या, आता नाही होत, हा एक पहिला प्रश्न. आणि आता असं पण झालंय की खूप मुलींना वाटतं की नाही सिझरच बरं आहे, तर खूप अशा स्वतः पण डिमांड करतात. एक्झॅक्टली. आता बघा, पहिला प्रश्न तुमचा जो आहे की आता का नॉर्मल होत नाही, याच्या मागे आपण आत्ता जस्ट बोललो की वय हा एक क्रायटेरिया आहे. मुलींचं वय वाढलेलं आहे. दुसरं लाईफस्टाईल. आपली लाईफस्टाईल सध्या जी आहे ती मॅक्झिमम चेअरवर बसून आहे. तुम्हाला जर नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर तुम्हाला खाली बसता आलं पाहिजे जमिनीवर. ते आपण बंद झालं, आपली लाईफस्टाईल बदलली. त्याच्यामुळे या चेअरमुळे खूप प्रॉब्लेम झालेला आहे की खाली बसणं बंद झालेलं आहे. मग आपल्या सासूबाई किंवा कोणतरी आपल्याला काय सांगायचे की फरशी पुस, काय असायचं त्याच्या मागचं कारण काय असायचं, की पेल्विक रिजनची आपल्याला इलॅस्टिसिटी. आता हे सगळं वाढल्यामुळे मुलींचं. आणि तिसरा महत्वाचा जो भाग झालेला आहे तो म्हणजे काही मुलींना इन्सिक्युरिटी वाटते. नको बाबा, एवढं ऐकलेलं असतं ना की नकोच बाबा त्याच्याशी. म्हणजे माझ्याकडचं जो डॉक्टर पेशंट जे आहेत आमच्याकडे, MBBS, DGU, MD सगळे ऑन्कोलॉजिस्ट झालेले मुली, मला म्हणतात मॅडम बाकी सब हम करेंगे लेकिन वो हमको नॉर्मल डिलिव्हरी करने के लिए. डॉक्टर पण सतत म्हणतात, आय कॅन्ट टॉलरेट, मेरे से नहीं जमेगा. मी तर असं ऐकलं की ते स्टिचेस जास्त असतात, ते जास्त दुखतात नॉर्मल पेक्षा. नाही, तसं नाही. म्हणजे सिझेरियन आता खूप सोपं झालेलं आहे. अच्छा.
म्हणजे आता पूर्वीसारखा सिझेरियन नंतर त्रासही होत नाही. सिझेरियनमध्ये खूप टेक्निक्स चांगले आलेले आहेत, पण नॉर्मल डिलेव्हरी पण आपली चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर आता हा म्हणजे खूप वेगळा विषय आहे की आपली मानसिक तयारी करून घेणं हा आमचा एक उद्देश असतो. की आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे ना, फर्स्ट थिंग आमचं पहिल्या दिवशीच्या सेशनमध्ये आम्ही काय सांगतो की आता प्रेग्नन्सी राहणंच अवघड झालेलं आहे सध्या. पूर्वी सहज प्रेग्नन्सी राहायची. माझ्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 29 IVF सेंटर आहे. खूप छोटं शहर आहे तसं कम्पॅरेटिव्हली. 29 सेंटर आहे IVF सेंटर माझ्या शहरामध्ये. काय कारण आहे? आणि एक IVF जर करायचं म्हटलं तर किमान 2-3 कधी कधी 4 लाख. आणि पेशंट नंतर इतकी वैतागून जाते मॅडम, नाही होते. तर त्याच्यापेक्षा आपल्याला जर नॅचरल कन्सिव्ह राहिला असेल, IVF झालेलं असेल, कशाही कारणाने राहिलं असेल, तर मी पहिला पॉझिटिव्ह माझा संस्कार असा असतो की आजपासून लक्षात ठेव, स्वतःवरती प्राऊड फील कर की येस मी प्रेग्नंट राहिलेली. हा पहिला संस्कार आहे आमच्या वर्गामध्ये की तू आजपासून स्वतःला भाग्यवान समज की मी प्रेग्नंट राहिलेली आहे म्हणून. मग तिची पॉझिटिव्हिटी हळूहळू वाढायला लागते. आणि जेव्हा ही मुलगी योग वर्गाला येते तेव्हा मॉबमध्ये आपण जेव्हा करतो, कधी ऑनलाईन असते कधी ऑफलाईन असते, परंतु ती घरात जर ती असेल ना तर खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने काही सल्ले तिला देत असतात. त्याच्यामुळे ती कन्फ्यूज होते. आणि जेव्हा ती इथे येते, मॉब सायकोलॉजीचा इफेक्ट मला जो जाणवलेला सांगते तुम्हाला, की तिला वाटतं की बस याच्यापेक्षा तर आपली कंडिशन बरी छान आहे. हा म्हणजे तिला एवढे प्रॉब्लेम आहे, मला त्या मनाने बरे खाली बसता येतं, चालता येते, उठते, स्टेज दिला नाही, काही नाही. तर कॉम्प्लिकेशन्स कुठे वाढले? सिझेरियनचं प्रमाण का वाढलं? तर वाढतं वय हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरं, एज्युकेशन आपलं जास्त झाल्यामुळे विचार जास्त मुली करायला लागला त्या बाबतीत. पूर्वी जे सांगितलं ते ऐकलं जायचं. आता खूप सोशल मीडिया आहे, पुस्तकं आहे, वेबसाईट आहेत, YouTube आहे, त्याच्यावरनं सगळे माहिती मिळते आणि कधी कन्फ्युजन जास्त वाढतं आणि स्ट्रेस लेवल जास्त वाढायला लागली. त्याच्यामुळे सिझेरियनचं प्रमाण आणि मुळात लवचिकता शरीराची कमी झाली, कारण आपली लाईफस्टाईल बदलली. म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलरचा जास्त वापर, चेअरवरती जास्त बसणं, त्याच्यामुळे खाली बसण्याची पद्धत बंद झाली आणि त्याच्यामुळे सिझेरियनचं प्रमाण जास्त वाढलं. या सगळ्या गोष्टी यामागचे कारण आहे. मग आता गर्भसंस्कारात अजून काय काय तुम्ही घेता करून? किंवा आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की गर्भसंस्कार कधीपासून सुरू होतो? आपलं पहिले 3 महिने हा जो पिरियड असतो ना, इट्स कॉल्ड डेलिकेट पिरियड. 3 महिने, पहिले 3 महिने सांभाळायचंच असतं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चोरचोळी असा शब्द आहे, माहिती ना, की 3 महिने गोष्ट चोरूनच ठेवा, नका चर्चा करू याच्याबाबत. 4था महिना लागल्यानंतर आम्ही पण तुम्हाला असं म्हणतो की वर्गाला या. आता याच्यामध्ये पहिले ऑब्स्ट्रक्शन्स काय येतात बघा, की कधी काय होतं बघा, की आमचे मेडिकल फील्डमधले ऑब्स्ट्रक्शन, की प्लॅसेंटा किंवा काही कॉम्प्लिकेशन, हाय रिस्क प्रेग्नन्सी असते, वय जास्त असतं, अशा वेळेस मग आम्हाला प्रॉब्लेमवाल्या मुली आणि प्रॉब्लेम नाहीये अशा मुलींचा ग्रुप करावा लागतो. रिपोर्ट्स बघावे लागतात आधी. असं सगळ्यांना सरसगट योगासनं शिकवणं प्रेग्नन्सी योगामध्ये नाही जमत. नॉर्मली कसं असतं ना, बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण योग टीचर आहोत, आपण हे क्लासला घेऊ, पण नाही होत तसं. त्याच्यामध्ये ते आता आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजी असतात की वार खाली असेल किंवा सर्व्हिक्स लेन कमी असेल, कधी ट्विन्स. IVF मध्ये आजकाल आमच्या प्रत्येक बॅचला जवळजवळ 6 ते 7 मुली ट्विन्सवाल्या असतात. म्हणजे 50 लोकांची जर बॅच असेल तर 6 ते 7 मुली आमच्या ट्विन्स असतात, जुळ्या मुली असतात, जुळे बाळं असतात. आता हे जुळे बाळं जर असतील ना तर मग डॉक्टर तुम्हाला सांगतात की कधी टाका द्यावा लागतो, मग तू असं करू नको, तू तसं करू नको. त्यांना वेगळ्या पद्धतीने हँडल करणे. मग दुसरा जो ग्रुप आमचा येतो तो म्हणजे काही प्रॉब्लेम नसतो, त्यांना आम्ही सगळे एक्सरसाइज शिकवतो 4थ्या. पण कसं असतं की पहिले 3 महिने डेलिकेट पिरियड, दुसरा जो ट्रायमिस्टर असतो 4था, 5वा, 6वा महिना, इट इज कॉल्ड गोल्डन पिरियड. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट्स चांगले टाकावे लागतात. आता सगळ्यात महत्वाचं, बाळ सुदृढ सशक्त व्हायचं असेल तर काय क्रायटेरिया आहे?
आपली बसण्याची स्टाईल बघा, आपण या पोझिशनला बसतोय असं रोज, बरोबर आहे. काय झालंय, पाठीचा कर्व शेप आलाय, पोट आत गेलेलं आहे, बाळ पोटात आहे, बाळाला ब्लड सप्लाय व्यवस्थित होत नाहीये. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पोश्चर कसं असावं, तर ताठ बसण्याची सवय झाली पाहिजे. आणि आपण मॅक्झिमम केसेस आज बघतो की बाळाला ब्लड सर्क्युलेशन चांगलं होत नाही, म्हणून आम्ही काही तुम्हाला गोळ्या चालू करून देतो. बरोबर. हे कॉमन झालेलं आहे सध्या, बाळाला सर्क्युलेशन. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बाळाला ब्लड सप्लाय वाढवण्यासाठी आपल्या पोटाची इलॅस्टिसिटी वाढवावी लागते. दॅट इज कॉल्ड ॲबडॉमिनल ब्रिदिंग, मराठीमध्ये आपण म्हणतो उदर श्वसन. अच्छा. हे उदर श्वसन मुलींकडनं करून घ्यावं लागतं. त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला आम्हाला जाणवतो. म्हणजे आम्ही आमच्या क्लासमधलं पहिलं टार्गेट सांगतो की बेटा 3 किलोचं बाळ निघालं पाहिजे. 3 किलोचं बाळ निघालं म्हणजे बाळाच्या लंग्सची कॅपॅसिटी चांगली असते. लंग्सची जर कॅपॅसिटी असेल चांगली तर बाळाला NICU मध्ये, म्हणजे आपण जे म्हणतो ना, काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं, ते ठेवायची नौबत नाही आली पाहिजे. मग महत्वाचं काय असतं, तर जेव्हा 4था, 5वा, 6वा महिना असतो तेव्हा ॲबडॉमिनल इलॅस्टिसिटी वाढवणं, त्याला म्हटलं जातं डीप ब्रिदिंग. आणि ते योगाच्या माध्यमातून वाढवलं जातं. त्याला म्हटलं जातं डीप ब्रिदिंग किंवा दीर्घ श्वसन. आता हे शिकवावं लागतं मुलींना की जेवढं पोट तुला मोठं करता येईल, पोटामध्ये श्वास घ्यायचा 1, 2, 3, मग रिलॅक्स करायचंय 1, 2, 3, 4, 5, 6. हे शिकवावं लागतं, रोज त्याचा अभ्यास करून घ्यावा लागतो, त्याच्यात रिझल्ट मिळतात. मग आता पहिलं ऑब्स्ट्रक्शन लक्षात घ्या की बऱ्याच वेळा आम्ही जी सोनोग्राफी करतो तेव्हा आम्ही डॉक्टर्स मंडळी सांगतात की पाहिजे तेवढं बाळाचं वजन नाही आहे. मग बाळाचं वजन वाढवण्यासाठी बाळाकडे वाढणारा ब्लड सप्लाय बाळाकडे जाणारा ब्लड सप्लाय वाढवावा लागतो. त्याला आम्ही म्हणतो ऑक्सिजन इनहेलेशन कॅपॅसिटी वाढवायची आहे. आता हे शिकवावं लागतं. आपल्याकडे खूप IT क्षेत्रातली मुलगी आहे, स्वतः डॉक्टर आहे, परंतु बाळ निघतं 2 किलोचं. का बरं निघतं, तर लाईफस्टाईल ना. मॅक्झिमम IT मधल्या मुली 8 ते 10 तास याच्यावर बसतात. आणि आईची तब्येत खूप वाढलेली असते. येस, म्हणजे असं होतं, मराठीमध्ये आपण म्हणतो की डोंगर पोखरून उंदीर निघाला, असंच होतं. एक्झॅक्टली. मग का बरं होतं हे, त्याच्या मागचं कारण जे आहे की बाळाला ब्लड सप्लाय वाढवण्यासाठी तुम्हाला काही ब्रीदिंग एक्सरसाइज शिकवाव्या लागतात आणि त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आपल्याला मिळतो. म्हणजे माझ्याकडची खूप चांगली केस तुम्हाला सांगते मी, मुलीचं नाव नाही सांगत, पण एक बाळ, म्हणजे 2 बाळं होती पोटामध्ये, ट्विन्स होते. ट्विन्स. एक बाळाचं वजन 2.8, दुसऱ्या बाळाचं वजन 3.2. म्हणजे एक बाळ निघत नाही आजकाल 2.5चं. आणि म्हणजे तिला खालचं दिसायचं पण नाही, पण मला म्हणजे तिथून तिने जो फोन केलेला होता की मॅडम फक्त तुमच्यामुळे, ते नंतर मला 1.5 वर्षाची बाळं घेऊन आली होती, तो खूप आयुष्यातला आनंदाचा क्षण होता. आणि गिफ्ट असे मिळाले की एक मुलगा एक मुलगी, म्हटले बंपर लॉटरी लागली, संपलं सगळं. सांगायचं तात्पर्य काय की जेव्हा जुळी बाळ पोटात असतील ना, तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो की बाळाचं वजन जर कमी निघालं ना तर मग नंतर कॉम्प्लिकेशन्स खूप वाढतात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं, जेव्हा गर्भसंस्कारच्या क्लासला मुली येतात तेव्हा आम्ही सांगत असतो की फक्त फेथ ठेवा, विश्वास ठेवा आणि आपल्याला चांगलं बाळ काढायचंय एवढं नक्की ठेवा. तुम्ही जे सांगितलं, मला अजून एक प्रश्न असा पडतोय ताई की गर्भसंस्कार हा फक्त म्हणजे 4थ्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंतच आहे का, मुलाच्या पण विचारांवर किंवा त्याच्या आचारांवर पण याचा काही परिणाम होतो? आता आपण एक एक टप्प्यात विचार करूयात. फर्स्ट थिंग, आपल्याला याच्यामध्ये योग का करायचा आहे, तर काही तक्रारी आहेत याच्यामध्ये की काय तक्रारी येणार आहे. जेव्हा प्रेग्नन्सी राहणार आहे तुम्हाला, तेव्हा तुमच्या इथून इथपर्यंत काय तक्रारी येणार आहे. सगळ्यात महत्वाचं ना, आपल्याकडे 3 प्रकृती असतात, वात, पित्त, कफ असं म्हणतो. वातवाले लोक कसे असतात माहितीये का, असे बारीक टेन्शन घेणारे जास्त असतात. पित्तवाले म्हणजे थोडे अग्रेसिव्ह असतात आणि कफवाले म्हणजे असे ब्रॉड फ्रेमवाले असतात इथून. आता या 3 पर्सनॅलिटीनुसार प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्या मुलीला वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. आता फॉर एक्झाम्पल आपण असं विचार करूयात की डोक्यापासून पायापर्यंत या पिरियडमध्ये काय समस्या निर्माण होणार. फर्स्ट, की काही मुलींना टेन्शन, हेडेक होणार. टेन्शनच घेणार ती, कसं होईल बाईन, काय होईल बाई, कसं होईल बाईन, काय होईल, एवढ्या ह्याच्यात ती टेन्शन घेणार. तिला
डोकेदुखीचा प्रॉब्लेम येणार. दुसरा, जर डायजेस्टिव्ह सिस्टीम काही कारणामुळे तुमची वीक असेल तर मायग्रेनचा प्रॉब्लेम येतो. अर्धशिशी म्हणतो त्याला आपण. एकाच बाजूचं डोकं दुखतं. आता आमच्या याच्यामध्ये काय सांगितलं योगामध्ये, की लेफ्ट नॉस्ट्रिल जर तुमची बंद असेल तर राईटला तुम्हाला दुखतं, राईट जर बंद असेल तर लेफ्ट. मग आपल्याला काय करावं लागतं की आधी नेझल पॅसेजेस क्लिअर करावे लागतात. त्याच्यानंतर तिसरा एक महत्वाचा प्रॉब्लेम सध्या आम्ही बघतो आहोत आमच्या प्रत्येक बॅचमध्ये, की प्रेग्नन्सी इंड्यूस थायरॉइड. थोडी ब्रॉड पर्सनॅलिटीवाली जर बाई असेल तर आपल्याला वाटत असतं की ब्रॉड पर्सनॅलिटीवाले धिप्पाडे छान आहे, परंतु दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह, आणि सेन्सिटिव्ह लोकांमध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम जास्त आहे. मग या थायरॉइड, प्रेग्नन्सी इंड्यूस थायरॉइड हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. आम्ही जेव्हा क्लासला ॲडमिशन देतो ना तेव्हा त्या मुलीची थायरॉइड लेवल आधी बघतो, त्यांचे रिपोर्ट्सच मागवतो, आणि 3.5च्या अबोव असेल तर सांगतो तुझ्या डॉक्टरनी जी गोळी दिलेली ती गोळी घे, आणि बाकी आपण रोज नेक एक्सरसाइज करणार आहोत, बाकी भ्रामरी प्राणायाम रोज करणार आहोत, त्याच्यामध्ये तुझी थायरॉइडची लेवल कमी होईल. पुढचा भाग मी इथून इथपर्यंत आले. आता ब्रेस्टचा साईज वाढतो या पिरियडमध्ये. ब्रेस्टचा साईज वाढला की मुली अशा बसायला लागतात. अशा बसायला लागल्या की प्रॉब्लेम 4-5व्या महिन्यापासून कंप्लेंट करतात मुली की मॅडम पायऱ्या चढल्या ना दम लागतो म्हणायचे. मग काय करावं लागतं तर चेस्ट एक्सपांडिंग ब्रिदिंग एक्सरसाइज 4थ्या महिन्यापासून आपल्याला शिकवावं लागतात. म्हणजे मग फ्युचरमध्ये या मुलीचं ब्लड प्रेशर वाढणार नाही. आपण कधी कधी बघतो की ब्लड प्रेशर वाढलं आहे म्हणून मुलीचं सीझर करावं लागलं, तर ती समस्या येणार नाही. मग आपल्याला काय करावं लागतं की 4थ्या महिन्यापासून चेस्ट एक्सपांडिंग ब्रिदिंग, शोल्डर एक्सरसाइज या शिकवाव्या लागतात, म्हणजे पुढचे कॉम्प्लिकेशन्स वाढणार नाही. त्याच्या पुढचा कॉमन प्रॉब्लेम आपण फेस करतो की इथं दुखतं असं म्हणतात, नाभीच्या वरती दुखते, म्हणजे हायपर ॲसिडिटी होते. तुम्हाला हायपर ॲसिडिटी इतकी होते ना या पिरियडमध्ये, पूर्ण 9 महिन्यामध्ये चालूच असते, इतका प्रॉब्लेम असतो. खूप कौतुकाने लोक सांगतात तिला पाणी पण पचत नाही असं नाही, पण त्याच्यावर उपाययोजना करा ना, कंप्लायंट करू नका, उपाययोजना करा. मग आपल्याला हायपर ॲसिडिटी कमी करायची असेल तर काही टेक्निक्स असतात की ज्याच्यामध्ये ब्रिदिंग एक्सरसाइज असतो, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त वाढवावं लागतं, हे शिकवावं लागतं. त्याच्यानंतर पोटाचा साईज वाढतो. आपलं युट्रस एवढंसच असतं. आता हे मी असं गमतीने म्हणत असते की हा बटवा जो आहे ना त्याचा 9 महिन्यामध्ये होतो थैला. 3 किलोचं बाळ, 2 किलोचा प्लॅसेंटा, बाजूला 3 लिटर पाणी, असं पोटच आपलं होतं. जवळजवळ 7 ते 8 किलोचं पोट होतं, आणि पूर्ण 9 महिन्यामध्ये एक 10 किलो वजन तरी बऱ्याच मुलींचं वाढतं, कधी कधी 20 किलो पण वाढतं, डिपेंड्स असतं. तर जेव्हा पोटाचा साईज वाढतो तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण डिस्टर्ब होत जाते. मग इंडायजेशन होतं, हायपर ॲसिडिटी होते, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो, कधी कधी प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस हा एक खूप प्रॉब्लेम येतो, आणि कंबर तर दुखतेच, कारण पोटाचा साईज वाढला की पाठीच्या मणक्यांवरती स्ट्रेस येतो, आणि मग कंबरदुखी, पाठदुखी खूप कॉमनली आपल्याला आढळून येते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रॉब्लेम जो येतो की एक मांडीमधनं नस दुखते, दॅट इज कॉल्ड सायटिका, आणि आधीची लोक त्याला म्हणायचे फर्रा गेला. यस तर ही एक खूप कॉमन असते या पिरियडमध्ये. आता याच्यासाठी आपल्याला एक्सरसाइज शिवाय पर्याय नसतो. त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम येतो बघा की पायामध्ये हिरव्या हिरव्या नसा दिसायला लागतात, दॅट इज कॉल्ड व्हेरिकोज व्हेन्स. हे खूप कॉमनली आढळतं. कधी कधी घोट्यावरती किंवा अँकल जॉईंटवरती सूज येते, कधी कधी टाच दुखायला लागते, आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं जे असतं ते म्हणजे पायामध्ये क्रॅम्प्स. आता इथून इथपर्यंत हे जेवढे मी प्रॉब्लेम सांगितले ना, या सगळ्या प्रॉब्लेममध्ये कुठल्याही प्रकारचं मेडिसिन आपल्याला देता येत नाही, एकही पेन किलर आपल्याला चालत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल याच्यासाठी? आपली स्ट्रेंथनिंग वाढवावी लागेल, मस्क्युलर स्ट्रेंथनिंग, आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये योग करायचा असतो. आता नेमकं योगाचा फायदा काय आहे याच्यामध्ये, कशासाठी योग आहे, आणि याला सरसकट योग चालेल का? मला खूप सासवाना खूप अशा सासवा असतात आजकाल. मला म्हणतात मॅडम आमची सून आधीच नाजूक आहे हो, आणि मग योगा केलो की तिला त्रास होईल ना काहीतरी. तर असा काही योगा याच्यामध्ये शिकवला जात नाही. याच्यामध्ये योगाचं एक टेक्निक आहे की योग का करायचा आहे, तर पहिलं लवचिकता, तुम्हाला खाली बसता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. नॉर्मल डिलिव्हरीमधलं पहिलं ऑब्स्ट्रक्शन आहे खाली बसून जेवायला सांगतो आम्ही, बसता आलं पाहिजे तुम्हाला खाली. पण याच्यामध्ये पुन्हा काही रिस्ट्रिक्शन आहे. जर काही
वैद्यकीय काही तक्रारी असतील तर मग आम्ही सांगतो नका बसू, पण बाकी सगळ्या मुलींना सांगतो खाली बसता आलं पाहिजे. दुसरं म्हणजे पहिलं लवचिकता, दुसरं म्हणजे तुमच्या स्नायूंची ताणन क्षमता वाढली पाहिजे. त्याला आपण मस्क्युलर स्ट्रेंथनिंग असं म्हणतो, ती वाढली पाहिजे. म्हणजे जसा पोटाचा आकार वाढणार आहे तसं पायावरती प्रेशर येणार आहे, मग पायाची ताकद वाढली पाहिजे ना, मग त्याच्यासाठी प्रकार काही करावे लागतील. मग याच्यामध्ये ना असं खूप अवघड काही शिकवत नाही आम्ही, फक्त जॉईंट एक्सरसाइज घेतो. पाठदुखी कंबरदुखी असते म्हणून काही वेगळे प्रकार घेतो. पाठदुखी कंबरदुखी वाढवू नये म्हणून त्याची लवचिकता वाढवणारे काही प्रकार घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया जो असतो आमचं, तो असतो की नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने बॉडीचं प्रिपरेशन करण्यासाठी त्याला आम्ही म्हणतो पेल्विक रिजनच्या एक्सरसाइज घेतो. त्या आम्ही शिकवतोच की तुला काय करावं लागणार आहे, कुठल्या स्टेप नंतर कुठली स्टेप आहे. मग डिलिव्हरीला तुम्हाला जाताना तुमच्या बॉडीचं प्रिपरेशन होण्यासाठी तुम्हाला 5व्या महिन्यापासून तयारी करावी लागते. तेव्हा कुठे ती नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते, किंवा ॲटलिस्ट तुम्ही त्या प्रोसेसपर्यंत जाईपर्यंत तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली राहते. एवढाच योगाचा रोग आहे. दुसरं असतं ब्रिदिंग. मी आता म्हटलं ना तुम्हाला, असं खूप छान मला आठवतं की मी जेव्हा मेडिकल फील्डमध्ये काम करायचे तेव्हा आमच्या सिनियर मॅडम त्या बाईला सांगायच्या, जेव्हा डिलिव्हरीच्या कळा सुरू झाल्या की बघ बेटा, तोंड बंद कर आणि खाली जोर कर. आता हे खाली जोर म्हणजेच माहित नसतो ना आपल्याला काय करायचं. त्याला म्हटलं जातं ब्रिदिंगची होल्डिंग कॅपॅसिटी वाढवायची. हे होल्डिंग कॅपॅसिटीचा अभ्यास 7व्या महिन्यापासून सुरू करावा लागतो, की श्वास रोखायची प्रक्रिया शिकवावी लागते मुलींना. आणि मग तिसरं जे असतं ते म्हणजे 2 कळांमध्ये तुम्हाला डीप ब्रीदिंग करावं लागतं. आता अजून एक महत्वाचा भाग जो आहे की मुलींना फिटस मुवमेंट समजली पाहिजे. म्हणजे काय की बाळ रिस्पॉन्ड करतंय तुम्हाला, याच्यासाठी आम्ही मुलींना गर्भसंवाद शिकवतो. बाळाशी बोलण्याचे टेक्निक, आणि खूप छान रिझल्ट येतात. म्हणजे ना ॲनॉमली स्कॅन नावाचा एक स्कॅन असतो आमचा 5व्या महिन्याचा. त्याला कधी कधी 10 तास लावतात मुली. इतका वेळ लागतो कारण बाळाचे सगळे पार्ट्स आम्ही बघत असतो त्याच्यामध्ये. आणि मग कधी कधी बाळ पोझिशनच देत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम देतो की बघ, आजपासून बाळाशी बोलायचं आहे, की इथे इन्फेक्शन होणार आहे, इथं जास्त मॉब आहे, आपल्याला कमीत कमी वेळात आपल्याला पोझिशन द्यायची आहे. हे जवळजवळ ॲनॉमली स्कॅनच्या अगोदर 10-15 दिवस आम्ही बाळाशी गर्भसंवाद करायला लागतो. आणि ॲब्सोल्युटली मला मुली सांगतात, डॉक्टर्स MBBS झालेल्या मुली सांगतात की मॅडम इट्स मिरॅकल, की आमचं पाऊण तासामध्ये आमचा स्कॅन झाला, जो की कधी कधी 10 तास लावतात ते. आणि आमच्याकडे ना आता असा MBBS MD असं गायनेकॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट अशा खूप मुली असतात म्हणजे आमच्या याच्यासाठी, म्हणजे गर्भसंस्काराला. कारण सगळ्यांना पीस हवा आहे. आणि हा पीस केव्हा मिळतो, जेव्हा आपण योग करायला लागतो तेव्हा. मग ब्रीदिंग टेक्निक्स, प्राणायाम, योगा आणि लास्टली मेडिटेशन खूप महत्वाचं असतं. आणि काही गर्भसंस्काराचे वेगळे प्रार्थना मंत्र असं असतं. एक छान प्रार्थना आहे स्वर्गीय रवींद्रनाथ टागोरांची, करो रक्षा विपत्ती से ऐसी मेरी प्रार्थना नहीं, विपत से भय नहीं पाहू ये मेरी प्रार्थना. म्हणजे या पूर्ण प्रवासामध्ये मुलींना ही प्रार्थना खूप प्रेरणादायी ठरते की कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं मानसिक संतुलन बिघडू नको देऊ. ही जी प्रार्थना असते ना ती खूप इफेक्टिव्ह असते. मग हे अशा पद्धतीने ते होतात. मग तो राहिला माझा प्रश्न की खरंच त्या गर्भावर पण त्याचा फ्युचरमध्ये होतो का, त्यांचा संस्कार होतात का काही वेगळे? आता एक आपण असं लक्षात घेऊया की जशी आई असेल ना तसं बाळ होतं. अच्छा. मी छोटासा रिसर्च तुम्हाला सांगते की हा रिसर्च सगळ्यांना लागू पडतो की आपल्या घरात 4 मुलं आहेत. प्रत्येक मूल, एकाच आईची 4 मुलं वेगवेगळ्या स्वभावाची का असतात. व्हेरी इंटरेस्टिंग रिसर्च आहे बघा. की पहिलं मूल आपल्या घरातलं जे असतं ना ते थोडंसं शाय असतं, नम्र असतं, थोडं कन्फ्यूज असतं. एक गोष्ट त्याला विचार करताना त्याला डिसिजन घ्यायला फार वेळ लागतो. पहिल्या मुलाचा असा प्रॉब्लेम असतो. का बरं असं असतं?
नाही माहिती. जेव्हा ते मूल आईच्या पोटात असतं तेव्हा ती आई आपल्या बाबांच्या घरामध्ये ऍडजस्ट होत असते. पूर्वी एवढा सोशल मीडिया स्ट्रॉंग नव्हता, त्याच्यामुळे काय व्हायचं की त्या मुलीचा म्हणजे सासरच्या लोकांशी फार कम्युनिकेशन, संवाद तेव्हा नव्हता, आणि ती बाई त्या घरामध्ये ऍडजस्ट होताना तिला घरचे लोक जे सांगत होते ते ती ऐकायची. त्याच्यामुळे ती कन्फ्यूज व्हायची की कोणाचं ऐकू, यांचं ऐकू का यांचं ऐकू. हे म्हणतात खाली बसा, या म्हणतात खाली बसू नका, डॉक्टर म्हणतात मी सांगतात ते ऐका. त्याच्यामुळे ती कन्फ्यूज व्हायची. आणि मग ते कन्फ्यूज झाल्यामुळे पहिलं मूल असंच जरा शाय, थोडं नम्र, जे सांगेल ते ऐकतं. आता सेकंड जेव्हा डिलिव्हरी होते ना, सेकंड प्रेग्नन्सी जेव्हा राहते, तेव्हा काय होतं की प्रत्येक आई आजही मला म्हणते, मॅडम पहली बार बहुत गलती की अभी ये प्रेग्नन्सी एन्जॉय करने की मुझे. आणि मग ती सगळं, ती डान्स करणार, ती गाणं म्हणणार, ती छान कपडे घालणार. आणि पहिल्या वेळेस ज्या ज्या लोकांनी काही कारणामुळे तिला त्रास दिलेला असेल, तिने लेबलिंग केलेलं असतं. आज सेकंड डिलिव्हरीला ती कॉन्फिडेंटली सांगते, कारण ती 4 वर्ष त्या घरात राहिलेली असते. ती कॉन्फिडेंटली सांगते की नाही, तू मत बोलो, अभी मुझे देखती हूँ. म्हणून मग 2 नंबरचं जे मूल असतं ना आपल्या घरामधलं, थोडंसं डॉमिनेटिंग असतं. म्हणजे मी पण 2 नंबरची म्हणून म्हणते. लिडरशिप क्वालिटी असते थोडी. येस, हजार जबाबी असतं 2 नंबरचं मूल. त्यांचे विचार फिक्स असतात. 1 नंबरचं कन्फ्युजच असतं, करू का नको, करू का नको, करू. 2 नंबरचं सांगणार, यस मला हे करायचंय, मला हे करायचं, माझा निर्णय फायनल आहे. हे 2 नंबरचं. आता गंमत बघा 3 नंबरचं. आता होऊ देत नाही 3 वगैरे बोले, पण पूर्वी व्हायचे. तर हे 1 नंबरचं कन्फ्यूज, 2 नंबरचं हजार जबाबी, 3 नंबरचं व्हेरी कॅल्क्युलेटेड पर्सनॅलिटी असतं. का बरं असतं? ते 2 मुलं झालीये, 3रं मूल जेव्हा पोटात असतं तेव्हा आईबाबांनी काय विचार केला की आता ना आपल्याला थोडंसं पैसे व्यवस्थित वापरायचे आहेत, बँक बॅलन्स ठेवायचे व्यवस्थित, खर्च अगदी मोजकाच करायचा आहे. त्याच्यामुळे 3ऱ्या मुलाला मी नेहमी म्हणत असते की यांना पटवणं भलतं अवघड असतं. खरंच आहे ताई, माझी बहीण अशीच आहे, ती 3री आहे, ती अशीच आहे. ती हा पॉडकास्ट पाहिल ना तर तिला हे रिलेट होईल ते की इतकी कॅल्क्युलेटेड आहे. ते प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेशन मध्येच. ही 3rd नंबरचं. आणि 4 नंबरचं जे असतं, तर पहिली डिलिव्हरी जरा चांगल्या हॉस्पिटलमध्ये व्हायची, जरा 2री ठीक, 3री PSC सेंटरला, 4थी बऱ्याच वेळा घरीच. त्याच्यामुळे हे निग्लेक्टेड. त्याच्यामुळे हे जिओचं सिम 250 रुपयामध्ये 24 तास 2 महिने फुकट, किती बोला. हे कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, हे असं बोल असतं. आपल्याला खूप वेळा प्रश्न पडतो की एकाच घरची मुलं, एकाच आईची वेगवेगळी का. तर मूल गर्भात असताना आईचा माइंड सेटअप कसा आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मग आम्ही काय म्हणतो तुम्हाला की आज तुम्ही गर्भसंस्कारच्या वर्गाला आल्यानंतर तुम्ही आज फ्रेम फायनल करा, मला कसं मूल पाहिजे. मी तुम्हाला असं, माझ्याकडे उदाहरणं आहेत आणि कमेंट्स आहेत मुलींच्या, की काही मुलींनी असं ठरवलेलं होतं की माझ्या घरामध्ये पूर्ण 5 जनरेशन मध्ये कोणालाही डिंपल नाहीये, पण माझ्या बाळाला डिंपल, मुलगा असो का मुलगी असो. पण ती आली हो, कशी आली, म्हणजे हे खरंच शास्त्र आहे म्हणजे मोठं, की तिने ते विचार केला आणि तसं मूल घडलं. ते म्हणजे जसं आपण पूर्ण 9 महिन्यामध्ये विचार करतो तसं मूल घडतं. मग आपल्याला कंटेंट्स काय काय टाकावं लागतील. एक तर वाचन संस्कृती थोडीशी वाढवावी लागेल. मग आम्ही काही पुस्तकांची नावं तुम्हाला देतो की घरोघरी ज्ञानेश्वर जन्मते, असं एक पुस्तक आहे बघा, डॉक्टर हवी सरदेसाईचं, की ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वरीवर ते आज आहारशास्त्र चालू आहे. मग मला तसा मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, जे काय होईल ते. नंतर आम्ही एक असं पुस्तकाचा रेफरन्स देतो, आय डेअर, किरण बेदींचं. 3ऱ्या पुस्तकाचा रेफरन्स आम्ही तुम्हाला देतो, वीणा गवाणकर मॅडमचं पुस्तक आहे, एक होता कारभार. का बरं, की तुम्ही असं स्वप्न बघा की मला असं मूल पाहिजे आहे. पण काय होतं कधी कधी की आपल्याला व्यवस्थित गाईडलाईन न मिळाल्यामुळे, बऱ्याच वेळा नको ते हे बघितल्यामुळे, गुगल जास्त फॉलो केल्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम असा येतो की नको त्या शंका जास्त डोक्यात येतात आणि जो आनंदीदायी प्रवास करायचा असतो तो स्ट्रेसफुल मुली करतात आणि मग फ्युचर त्यांचं खूप अवघड होऊन जातं. म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, चांगल्या
आपल्याला युट्यूबवरती पण खूप चांगल्या गोष्टी मिळतात. मिळतात. त्या ऐकल्या पाहिजे, वाचन केलं पाहिजे, स्वतः काहीतरी म्हटलं पाहिजे. आपल्याला 2 ब्रेन आहेत, राईट फॉर क्रिएटिव्हिटी, लेफ्ट Left फॉर for- कॅल्क्युलेशन. तर क्रिएटिव्हिटी पण चांगली पाहिजे, कॅल्क्युलेशन पण चांगलं पाहिजे. कारण जर जगात तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर दोन्ही पण ब्रेन लागतात. तुम्हाला बरोबर आहे. क्रिएटिव्हिटी पण पाहिजे आपल्याला. हो. म्हणजे आम्ही सिंपल टेक्निक सांगतो. काय सांगतो बघा, रांगोळी काढली पाहिजे, रंग भरले पाहिजे, छान साडी नेसली पाहिजे, मॅचिंग केलं पाहिजे, क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह. छान, पेंटिंग्स केली पाहिजे, गाणं म्हटलं पाहिजे, नाच केला पाहिजे. मग कॅल्क्युलेशन मध्ये काय आहे, तर गणित चांगलं राहिलं पाहिजे. छोट्या गोष्टी असतात बघा की 100 to 1 उलटे नंबर काउंट करायचे. जर आपल्याला सक्सेस रेट आयुष्यामध्ये पाहिजे असेल तर आपल्या दोन्ही ब्रेनचं फंक्शन चांगलं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला रेग्युलरली याच्यामध्ये प्राणायामाचा अभ्यास करावा लागेल. जेव्हा गर्भसंस्कार आपण असा विचार करतो तो नुसता योग करून चालत नाही. बरोबर. मुलींच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि बऱ्याच वेळा तुम्ही डॉक्टर्सकडे जातात तेव्हा डॉक्टर्सना तेवढा वेळ नसतो की प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगतील. आणि म्हणून मग आम्ही काय केलं की आमच्या गर्भसंस्काराच्या क्लासमध्ये आम्ही आता टोटल 25 डॉक्टर्स काम करतो आहोत. बरोबर. काय करतात डॉक्टर्स मंडळी, तर योग तर त्यांच्या फिटनेससाठी, म्हणजे योगाचा पर्पज काय असतो की फिजिकल फिटनेस, सायकोलॉजिकल फिटनेस, इमोशनल फिटनेस. परंतु डॉक्टर्स मंडळींची कामं काय असतात, डॉक्टर्स मंडळी काय सांगणार आहे, तर छोटे छोटे पार्ट जे असतात बघा की प्रेग्नन्सी केअर अँड प्रेग्नन्सी मिसकन्सेप्ट, प्रेग्नन्सीमधलं डायट, द सिक्रेट ऑफ ब्रेनी चाइल्ड, प्रेग्नन्सीमधली डेंटल केअर, इमोशनल मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, हे सब्जेक्ट घेऊन आमची एक टीम आहे, मोठी म्हणजे टीम आहे. तुमच्या सोबत डॉक्टरही तितकेच महत्वाचा रोल प्ले करतात. नाही, खूप महत्त्वाचा रोल असतो. आम्ही 2 दिवस योगा सेशन घेतो, मग एक डॉक्टरचं लेक्चर घेतो, पुन्हा 2 दिवस योगा सेशन घेतो, पुन्हा डॉक्टरचं लेक्चर. म्हणजे याच्यामध्ये ना ब्रेस्ट फिडिंग हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक असतो. तुमची डिलिव्हरीची बॅग कशी प्रिपेअर करायची हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्याच्यानंतर कपल सेशन खूप महत्त्वाचं असतं की मुलांना खूप शिकवावं लागतं. म्हणजे खूप ना असं इतके छान एक्सपिरियन्सेस आहेत की आजकाल मुलं खूप केअर म्हणजे केअरिंग आहेत, खूप छान ते हँडल करतात आपल्या बायकोला. त्याच्यामुळे मुलांना पण खूपशा गोष्टी असतात. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ सोनोग्राफी इन प्रेग्नन्सी हा एक असतो की सोनोग्राफी आम्ही इतक्या करतो त्याच्या मागचं कारण काय आहे. मला तो प्रश्न तुम्हाला विचारायचाच होता की दर महिन्याला सोनोग्राफी का होते आजकाल. दर महिन्याला नाही होत मॅडम, 3ऱ्या महिन्यातली एक सोनोग्राफी असते, 5व्या महिन्यातली पण असते. मी बऱ्याच जणांना पाहिलंय की दर महिन्याला सोनोग्राफी होते त्यांची. ते आता म्हणजे केस टू केस थोडा वेगळा विषय आहे तो. पण नॉर्मली 3ऱ्या महिन्यातली एक सोनोग्राफी करावीच लागते आपल्याला, त्याला एनटी स्कॅन म्हणतो. 5व्या महिन्यातली ॲनोमली स्कॅन असते, 6व्या महिन्यात ग्रोथ स्कॅन असतो. या 3 सोनोग्राफी मेन असतात. आणि मग कधी बाळाचं पाणी कमी झालंय का हे पाहण्यासाठी, कधी कधी बाळाची ग्रोथ व्यवस्थित आहे का हे पाहण्यासाठी काही वेळाला सोनोग्राफी करतात. पण अशा एवढ्या सोनोग्राफीची गरज नसते. तर आमच्याकडे ना ही मोठी टीम आहे, म्हणजे रेडिओलॉजिस्ट आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे, आणि ते बरेच प्रश्न त्यांच्यामुळे खूप सॉल्व्ह होऊन जातात. योगाचा भाग मी पूर्णपणे कव्हर करते. आणि माझं 4थ्या महिन्यापासून मुलगी जॉईन झाली की 9व्या महिन्यापर्यंत, 9 महिने पूर्ण, 9 महिन्यापर्यंत, म्हणजे उद्या डिलिव्हरी आहे तर आजपर्यंत ती मुलगी माझ्याकडे असते. आणि मग ते माझं पॅशन आहे म्हणून मी कधी पण ते फोन उचलणार, त्यांना मार्गदर्शन करणार सगळं. आणि डॉक्टर्सची लेक्चर थोडी त्याच्यामध्ये असतात. पण रिझल्ट त्याच्यामध्ये जे मिळतात ना ते सगळ्यात महत्त्वाचं की नॉर्मल डिलिव्हरीसाठी मुलीचं मेंटली, फिजिकली, सायकोलॉजिकली, इमोशनली प्रिपेअर्ड होतात. फर्स्ट थिंग. बाय चान्स सिझर झालं तरी बाळाचं वजन 3 किलोच्या पुढे निघालं पाहिजे, हा एक आमचा क्रायटेरिया आहे. बाळाला NICU मध्ये ठेवायची कमी गरज पडते, फार रेअरली की NICU मध्ये ठेवावं लागतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुलीची डिलिव्हरी झाल्यानंतर रिकव्हरी खूप लवकर होते. याचा फायदा होतो. आणि आता काय झालंय बघा की आपल्या भारतामध्ये सिझेरियनचं प्रमाण आहे, पण परदेशातल्या ज्या मुली असतात त्यांची नॉर्मलच डिलिव्हरी होते मॅक्झिमम. कारण परदेशामध्ये सिझेरियन करतच नाही, फार रेअरली करतात. भारतामध्ये खूप कॉमनली सिझेरियन होतं. त्याच्या मागे
परदेशातल्या आपल्याच मुली परदेशात ज्या जातात त्यांची डिलिव्हरी तिकडं नॉर्मल होते, हो. कारण त्यांना पहिल्यापासून ट्रेनिंग दिलेलं असतं की आपको नॉर्मली करणे का. मेंटली प्रिपेअर्ड होतात त्या की मला नॉर्मलच करायचं आहे. आपल्या इथं कसं की आपण घाबरतो आणि मग बऱ्याच वेळा सिझेरियन केलं जातं. पण परदेशातल्या मुलींना जास्त नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने प्रिपेअर करावं लागतं आम्हाला, कारण तिकडं सिझेरियन होतच नाही. फार रेअरली होतात सिझेरियन कंडिशनल. तर गर्भसंस्काराचा मुख्य फायदा जो मला जाणवतो तो म्हणजे बाळाचं वजन 3 किलो निघतं. नॉर्मल डिलिव्हरी मॅक्झिमम होण्याचा प्रयत्न आम्ही करतो. सिझेरियन झालं तर रिकव्हरी चांगल्या पद्धतीने होते आणि बाळाला NICU मध्ये ठेवायची गरज भासत नाही. अशा छान छान. आणि आहाराबद्दल मॅम, आहाराचं आमचं एक सेपरेट लेक्चर असतं. अच्छा. आता लेक्चरची शृंखला आमची खूप मोठी आहे. ओ. म्हणजे आहाराबद्दलचं लेक्चर वेगळं असतं, इमोशनल मॅनेजमेंटचं लेक्चर वेगळं असतं. कधी कधी ना, आता अजून एक कन्सेप्ट तुम्हाला सांगते, सोने भारीत पाणी चांदी भारीत पाणी हा एक वेगळा आहे. त्याच्यासाठी आमचं म्हणजे चांदीच्या भांड्यातलं पाणी पिलं की असं होतं, सोन्याच्या ते असं कुठेतरी ऐकतात मुली, मग त्याचा पण वेगळा आम्ही सेशन घेतो. निओनेटल केअरचं एक सेशन घेतो, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचं केअरिंग कसं करायचं त्याच्यासाठी वेगळं सेशन घेतो. टोटल आमच्याकडे 25 डॉक्टर काम, म्हणजे आम्ही ग्रुप आहे आमचा, हा टीम वर्क आहे आमचं. आणि या डॉक्टरांची एक फिटल मेडिसिन अशी एक ब्रँच आहे बघा, आणखीन एक नवीन. अच्छा. की मूल पोटात असताना काही जर चेंजेस आम्हाला जाणवले त्याच्यासाठी पण एक वेगळ्या मॅडम आहेत आमच्याकडे. की काही कधी कधी ॲबनॉर्मल बेबी असतं, कधी बाळाच्या हृदयाला भोक असतं, काय करायचं, तर याच्यासाठी पण एक वेगळ्या मॅडम आहेत. आता म्हणजे असं कसं ना, आमचा जे मी म्हटलं होतं ना की मोठा ग्रुप आहे, आता मोठा ग्रुप झाला, तो वटवृक्ष झाला आणि आतापर्यंत 8,400 मुली जवळजवळ झाल्या. परदेशात आता झूम मीटिंगमुळे काय होतं की ऑनलाईन ऑफलाईन असं दोन्ही पण मुली असतात, पण खूप एक्सलंट रिझल्ट आम्हाला याच्यामध्ये मिळतोय आणि मुलींनाही मिळतोय. त्या शांततेत आणि रिलॅक्स माइंडने त्यांचं म्हणजे ना, गर्भसंस्काराबद्दल असं डोक्यात बऱ्याच जणांचं असतं की फक्त प्रार्थना मंत्र असं आहे. एक्झॅक्टली, मलाही तेच होतं की काहीतरी प्रार्थना मंत्र, गीतेचे श्लोक असं काही असेल तर त्या मुलावर एक पार्ट, पण बाकी या मुलींना एज्युकेशन पूर्ण, की तुला 9 महिन्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि डरना मना आहे, माझं वाक्य असतं, डरना मना आहे, घाबरू नका तुम्ही, फक्त त्याला कसं फेस करायचं. म्हणजे आम्ही ना डिलिव्हरीच्या फेजेस सांगतो की घरी कधी कधी त्रास सुरू होतो, मुली इतक्या घाबरतात तर सगळ्यांना घाबरून देतात. केव्हा डॉक्टरकडे तुला जायचं हे पण तुला समजलं पाहिजे, कुठली सिरियस कंडिशन. कधी कधी सिरियस कंडिशनला घरी थांबून जातो आणि मग प्रॉब्लेम येतात. आणि उगीच घाई पण करायची नाही, अतिरेक पण करायचा नाही. हे सगळं ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवतो. आणि फक्त एकच अट असते की त्यांनी 4थ्या महिन्यात जर जॉईन केलं तर 9व्या महिन्यापर्यंत क्लास त्यांनी कंटिन्यू केला तर त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळतात. अजून एक नवीन पाहिलं मॅम, मी तुमच्या स्टोरीला पाहिलं व्हॉट्सअपला की डान्स चालू आहेत त्यांना. येस, तर त्याबद्दल पण सांगा ना थोडं. येस, आम्ही प्रेग्नन्सीमध्ये डान्स घेतो. आता ना काय, नृत्य, संगीत आणि योग या 3 ज्या बाबी आहेत याच्यामध्ये बॉडीमधले पॉझिटिव्ह हार्मोन्स तयार होतात. दॅट इज कॉल्ड एंडॉर्फिन, सिरोटोनिन, डोपामिन, ऑक्सिटोसिन. आपल्याला डान्स केलं किंवा आपण गाणं म्हटलं की आपल्याला छान वाटतं खरंच. तर आम्ही प्रेग्नन्सी मधला डान्स एक सुरू केला. म्हणजे त्याच्या मागे एक कारण असं झालं की खूप मुली म्हणायच्या आम्हाला डान्स करायचा, आम्हाला डान्स करायचा. आणि फर्स्ट टाइम 2017 मध्ये तापडिया नाट्य मंदिरमध्ये आम्ही पहिल्यांदा गर्भवतींना नाचवलं. महाराष्ट्रामधली रेकॉर्ड ब्रेक गोष्ट ही, की गर्भवतींना आम्ही स्टेजवर नाचवलं. हॉल तुडुंब भरला होता आणि खूप मोठं कव्हरेज त्याला मिळालं. आणि आता आमची ती ॲक्टिव्हिटी साधारणपणे 1 महिन्यामध्ये एक सेशन होतं गर्भवतींचं. त्याच्यामध्ये कुठेही तुमच्या पोटावरती ताण येईल किंवा तुम्हाला जम्पिंग करावे लागेल अशा नाही, तो फील आणायचा आहे. म्हणजे त्याची गाणी पण सिलेक्टेड असतात की कोई नन्ना सा मेहमान आने वाला आहे, आई तू बाबा मी होणार ग, तो फील आणायचा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे खूप छान पद्धतीने ते सेशन होतं. आणि आता आम्ही आणखीन 2 ऍक्टिव्हिटीज आता ऍड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मंडला आर्ट एक
अच्छा. हा म्हणजे मुलींचं प्रत्येकीचा, कोणाला डान्स आवडतं, कोणाला पेंटिंग आवडतं, तर ते पण आता मंडळात ऍडिशनल केलं. गोष्टी या केलं. आणि एक आता गाण्याचं पण सेशन घेणार, म्हणजे की तो गाण्यामधून पण आपल्याला रिलॅक्सिंग खूप मिळत असतं, म्हणून मग गाण्याचं पण सेशन. म्हणजे हे- आता ही 25ची आणखीन टीम 28 पर्यंत जाणार आहे. बरोबर आहे. ज्यामुळे पण हे माझं पॅशन आहे, बाकी म्हणजे काही नाही असं की मला आवडतं की खूप छान कमेंट्स मिळतात. म्हणजे पैसा मिळणं हे आहे, परंतु सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्या कामातून आनंद मिळाला पाहिजे, हे महत्वाचं महत्त्वाचं आहे. टार्गेट आहे. खरंच ताई. आणि तसंही संभाजीनगरमध्ये गर्भसंस्कार म्हटलं की तुमचं नाव खूप मोठं आहे. आणि हा पॉडकास्ट पाहून खूप महिलांना काय म्हणतात, सपोर्ट तर मिळणारच आहे. ज्या तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत आहेत त्यांना याच्यामुळे खूप मार्गदर्शनही मिळणार आहे. आणि मी तर म्हणते की जास्तीत जास्त महिलांनी नक्की ताईंचं गर्भसंस्कार सेशन आपल्या गर्भावस्थेत जॉईन करायला पाहिजे. म्हणजे मेन कन्सेप्ट फक्त एक शेवटचा संदेश असा देईल की गर्भारपण म्हणजे आजारपण नाही. नाहीये. प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज. याला तुम्ही एन्जॉय करा, हे सेलिब्रेशन करा. आणि हे जर केलं तर म्हणजे इन्व्हेस्टमेंट चांगली असेल तर रिझल्ट त्याचे खूप चांगले मिळतील. त्याच्यामुळे एवढाच कालावधी असतो की आपल्याला एक सुदृढ सशक्त मूल जन्माला घालायचं असेल तर आईने त्या पद्धतीने पूर्ण 9 महिन्यामध्ये स्वतःचं संगोपन व्यवस्थित करायचं, म्हणजे चांगलं. तर अशा पद्धतीने आजचा आमचा हा सुंदर पॉडकास्ट झालेला आहे महत्त्वाच्या विषयावर. तो पण आहे गर्भसंस्कार. जसं ताई म्हणल्या की ते एक आजारपण नाहीये, ते एक काय म्हणतात, एक आनंदाचा विषय आहे, आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर त्याला एन्जॉय करा आणि खूप छान प्रतिसाद द्या, कमेंट करा. येस, आपण इथेच संपूया असं मला वाटतंय. थँक्यू धन्यवाद. सो मच. थँक्यू. येस.